भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाचनालय, स्मशानभूमी, कंगनवाडी, पाईपलाईन यांसारखी विकास कामे कागदपत्री पूर्ण दाखवून निधीची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीतील विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप समोर आला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश सावरबांधे यांनी मिळवलेल्या कागदपत्रांमुळे या कथित घोटाळ्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वाचनालय, स्मशानभूमी, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि इतर विविध विकास कामांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता किंवा अपूर्ण अवस्थेत असतानाही ती पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्याच्यात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी करोडो रुपयाची अफरातफर केली आहे। या वाचनालयाचा 1,86,000चा बिल आहे, ज्याच्या इस्टिमेटमध्ये विंडो, मुरूम, पाईप फिटिंग, पेंटिंग आहे। हे कामं न करता त्यांना ते पगार सचिवाजवळ साठगाठ मिळून उचल केली आहे। असे कितीतरी कामं आहेत। जसा आरोग्य दवाखान्याची AC आपल्या घरी लावल्याचा आरोप आहे, पाण्याच्या टाकीचे पाईल्या विकल्याचा आरोप आहे, भरपूर रस्त्याची अफरातफर, गाव स्वच्छता करून ते पैसे खाल्ले आहेत। असे अनेक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून ते डकार मारत नाहीत। अशा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रभारी सरपंच महेश आनंदरावजी फुंडे यांना फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून ते सगळे सचिवाकडून आणि प्रभारी सरपंचाकडून ते सगळे वसूल करून ते अर्धवट असलेले कामं पूर्ण करण्यात यावे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही कामे निकृष्ट दर्जाची आहेत, तर काही कामांचे अस्तित्वच दिसून येत नाही। त्यामुळे शासनाने गावाच्या विकासाकरिता दिलेला निधी नेमका कुठे खर्च झाला असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। या प्रकरणात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे आणि संबंधित ग्रामसेवक यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे। आता जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या संबंधाने तत्कालीन जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या हाताने चौकशी अंती जर दोष दिसून आला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेने घेतलेला आहे। संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। गावात विकास कामांचे दावे मोठ्या प्रमाणात केले जात असताना प्रत्यक्षात विकासाची कामे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। कामे कुठे झाली आणि पैसा कुठे गेला हा प्रश्न आता प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरला आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावेत, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र लोक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता जिल्हा प्रशासन, पंचायत विभाग आणि संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत दखल घेतात आणि चौकशीतून काय सत्य समोर येते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। महेश आनंदरावजी फुंडे यांनी खूप मोठे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असं निदर्शनास आले आणि त्यानिमित्ताने आम्ही आज ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज या ग्रामसभेमध्ये बोललो। त्यानिमित्ताने ज्यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशीच सर्व ग्रामस्थांची म्हणणं आहे। समजा जर कारवाई झाली नाही तर तुमचा समोरचा पवित्र कारवाई समजा जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व गावकरी आम्ही आमरण उपोषण करू आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे या हिशोबाने आम्ही मागणी करू। आसगाव चौरस ग्रामपंचायतीतील विकास कामांबाबत करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे।
प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.